नमस्कार. कथेच्या पुढच्या भागाला सुरुवात करूयात. चांदण्यात नागहिला, नटवास जवाहिला, झोपले झुलवा. भोवतालची बस तिला गाव हवं, पोसातीचे डोहाळे पुरवा. हो हो डोहाळे पुरवा ग, कोणीतरी ग पारुताई ग, कोणीतरी येणार येणार ग. सुंदर असं गाणं त्या गात होत्या. माधवी, काया, पियासोबत स्नेहाच्या काही मैत्रिणी आणि स्नेहाच्या सासरमधून असलेल्या काही मुली साडी नेसूनच लॉनच्या मधोमध नाचत होत्या. तर आजूबाजूला असलेले त्यांना सर्वजणच टाळ्या वाजवून साथ देत होते. स्नेहाच्या चेहऱ्यावरून आनंद मात्र स्पष्ट दिसत होता आणि तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघून मोहिते कुटुंब आनंदित झालं होतं. समोरच हिरव्या शालूतून देवीसारखा मुकुट कंबरपट्टा घालून स्नेहा एका झोपाळ्यावर बसलेली होती आणि तिच्या बाजूला तिचा नवरा सारंग, डॉक्टर सारंग भोसले बसला होता. त्याचं लग्न म्हणजे एकतर्फी प्रेमाला अरेंज केलेलं लग्न होतं. तो एकतर्फी प्रेम सारंगचं स्नेहावर होतं, अगदी शाळेत असल्यापासूनच. पण ती होती की त्यालाच काय तर कोणालाच भाव देत नव्हती. तिला इम्प्रेस करण्यासाठी शाळेत असतानाच त्याने कुणालशी मैत्री केली होती, पण त्यातसुद्धा त्याला हवं तसं यश मिळालेलं नव्हतं. कुणालचा मित्र तर तो झाला होता, पण फक्त शाळेपुरती आणि फक्त शाळेतच, इतकंच त्यांच्यातलं नातं निर्माण झालं होतं. सारंगला कधीच मोहिते कुटुंबात एंट्री मिळाली नव्हती. आता डॉक्टर सागर भोसलेंचं नाव एक हार्ट सर्जन म्हणून ओळखलं जायचं. डॉक्टर हा पेशा अगदी वडिलोपार्जित चालत असलेला होता. सुरुवातीच्या काळात असलेले वैद्य ते आता डॉक्टर, यामुळेच चांगल्या श्रीमंत लोकांमध्ये त्यांचं नाव घेतलं जात होतं. कितीतरी हॉस्पिटल्स आणि त्यांची चेन होती, ज्याचा सध्याचा MD डॉक्टर सागर भोसले होता. त्याच्याच परमिशनमुळे त्याच्याच हॉस्पिटलमध्ये कोमामध्ये असलेल्या काका काकींना इथलं लाईव्ह फुटेज दाखवणं सोपं होतं नव्हतं. कुटुंबाला आईवडील व एक बहीणची लग्न करून सध्या तिच्या सासरी असते आणि हे दोघं असं छोटं खाणे भोसले कुटुंब मुंबईत राहत होतं. स्नेहाच्या लग्नाचा विषय निघाला तरी त्या दोघांमध्ये बोलणं असं काही नव्हतंच आणि नाही, सागर कधी तिला विसरू शकला नव्हता. लग्न करेन तर तिच्याशीच हे ठरवून त्याने तिचं नाव त्याच्या घरात कधीच सांगून टाकलेलं. पण कुणालसोबत बोलायला किंवा स्नेहासोबत बोलायला मात्र त्याला खूप भीती वाटत होती. तो डॉक्टर असला, मोठ्या कुटुंबातला असला तरी स्नेहा मोहिते नाव काही कमी नव्हतं. नव्याने राजकारणात उतरलेली स्नेहा युवा नेता म्हणूनच तिचं नाव गाजवत होती. वकिली पेशा असल्याने बोलण्यात तरबेज होतीच, शिवाय समोरच्याकडून आपल्याला पाहिजे ते कसं काढून घ्यायचं ही कलासुद्धा तिला अवगत होती. लवकरच इलेक्शनला उभं राहण्याच्या दृष्टीने तिची तयारी चालूच होती. अशातच तिला डॉक्टर सागरकडून लग्नाची मागणी येणं म्हणजे सर्वच विचित्र होणार. त्या डॉक्टरची बायको डॉक्टरच असते या अलिखित नियमाला मोडून डॉक्टर आणि वकील किंवा डॉक्टर आणि नेता असं एकत्र येणं कोणाला सहज पटणार नव्हतं. हाय कुणाल, मला तुला भेटायचं होतं. एक दिवस सागरने अचानकच कुणालला फोन लावून भेटायला सांगितलं होतं. खूप दिवसांनी अचानकच त्याचा फोन येणं आणि त्यात त्याला भेटायला बोलावणं काहीसं विचित्र वाटत होतं. पण तरी कुणाल तयार झाला होता. त्याच दिवशी सागर आणि कुणाल कॉफी शॉपमध्ये भेटले होते. खूप वर्षांनी भेटलेल्या त्या दोघांनी साईड हग करतच एकमेकांना मिठी मारली होती आणि एकमेकांसमोर बसले होते. सागरच्या चेहऱ्यावरचं टेन्शन कुणालला स्पष्ट दिसत होतं, जे त्याला काहीसं विचित्र वाटत होतं. पण तरी त्याने स्वतःला शांत करत असं अचानकच भेटायला का बोलवलं हे विचारलं. थोडं बोलायचं होतं, म्हणजे कसं सांगू ते कळत नाही, पण आज नाही तर कधीच नाही, हिंमत गोळा करत सागर बोलला. तसं कुणाल कपाळावर आट्या पाडूनच त्याच्याकडे बघू लागला. अजूनही तो हाताची घडी घालून शांत बसला होता. आय थिंक तेच बेटर असेल. आज नाही तर कधीच नाही, कारण मला रोज तुला भेटायला जमणार सुद्धा नाही. उगाच हा टाईमपास करतोय असं समजून नेहमीप्रमाणे कुणालने आजही त्याला उडवून लावलंच होतं. तो डॉक्टर असला तरी, श्रीमंत असला तरी कुणाल मोहितेंनी त्याला आधीही कधी भाव दिला नव्हता आणि आताही भाव देणार नव्हता. मला स्नेहासोबत लग्न करायचं आहे, सागर एका दमात बोलला आणि इथे कुणालच्या हाताच्या मुठ्या आवळल्या गेल्या. पण त्याने स्वतःला शांत ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. का कसं बसं स्वतःला सावरत कुणालने विचारले. तिच्यावर प्रेम करतो हे बोलताना त्याच्यात थोडी हिंमत आल्याचं कुणालला जाणवलं होतं. लास्ट टाईम तिला कधी भेटला, स्नेहा आपल्याच मित्रावर प्रेम करत होती आणि हे इतक्या वर्षात आपल्याला तिने सांगू नये या फक्त विचारानेच त्याला राग आलेला आणि किंचित दुखावला सुद्धा गेला होता. पण तरी तो शांत होता. शाळेत असताना सागर बोलला आणि मात्र कुणाल जवळ उडालाच होता. एका क्षणासाठी स्नेहाने आपल्याला विश्वासात घेऊन सांगितलं नाही याचा जो राग आलेला तो नाहीसा झाला होता. पण त्या उलट तो आता अविश्वासाने समोर बसलेल्या सागरला पाहत होता. शाळेत असताना त्याने कपाळावर आट्या पाडून किंचित आश्चर्याने त्याला विचारलं.
हो, मला ती शाळेत असतापासूनच आवडायची. इतकी वर्षे झाली तरी माझ्या मनात तिच्याविषयी दुसरं कोणीच जागा बनवू शकलं नाही. हळूहळू सागरचा कॉन्फिडन्स वाढत होता. चांदण्यात नागहिरा नटवा सजवा झोपले झुलवा भोवतालची बसा तिला काव काव हे तिचे डोहाळे पुरवा आणि हे सगळं गाणं एका बाजूला चालू होतं आणि इकडे मात्र काही गोष्टी चालू होतं. माधवी, काया, पिया, स्नेहाच्या काही मैत्रिणी, स्नेहाच्या सासरमधून असलेल्या काही मुली साडी नेसून मस्त लॉनमध्ये त्या अजूनही ह्या गाण्यावरतीच नाचत होत्या. शाळेत असताना त्याने कपाळावर आठ्या पाडून किंचित आश्चर्याने त्याला विचारलेलं होतं. हो, मला ती शाळेत असतापासूनच आवडायची. इतकी वर्षे झाली तरी माझ्या मनात तिच्याविषयी दुसरं कोणी जागा बनवू शकलं नाही. हळूहळू आता सागरचा कॉन्फिडन्स वाढत होता. तिला माहीत आहे पुन्हा कुणालच्या कपाळावर आट्या पडल्या होत्या, ज्या सागरची नकारार्थी मान हललेली बघून अजूनच जास्त गडद झाल्या होत्या. ए बाबा, जरा माणसासारखं सांगशील का? निदान मला काही समजेल असं. काही सवय गतच कुणालने त्याला विचारलं. ते म्हणजे मला ती शाळेत असतानाच आवडायची होती. तिच्याशी मैत्रीसुद्धा करायची होती. पण तुला माहीत आहे ना, ती लगेच कोणाशी मैत्री करत नाही. सर्वांसोबत जेवढ्याच तेवढं असतं तिचं. ती बोलायची, पण तेवढ्यापुरती. कधी ओळख वाढवण्यापलीकडे तिने मैत्रीसुद्धा केलेली नव्हती. आणि तिच्याशी मैत्री करता यावी म्हणूनच तू माझ्याशी मैत्री केलीस. पण तिकडे सुद्धा नाही जमलं. त्याला अडवत कुणाल बोलला. तसं सागरने मान होकारार्थीच हलवली आणि कुणालने सुस्कारा सोडतच नकारार्थी. मी डॉक्टर होणार होतो. हे तर आधीच फिक्स होतं. आमची पूर्ण फॅमिलीज फील्ड्स मध्ये सगळेच डॉक्टर आहेत आणि वेगळी होती. नंतर मी फॉरेनला शिकायला जाणार होतो. परत आलो आहे, पण अचानक तिच्यासमोर जाऊन बोलायचं म्हणजे काहीसं बिचकत सागर बोलू लागला. म्हणजे काय? स्वतःची धुलाई स्वतः करून घेणं. काहीसं मिश्किल हसत कुणाला मागे टेकून बसत बोलला. त्यावर सागरने पुन्हा होकारार्थी मान हलवली. यार, तू आणि तो प्रथमेश किती मारता त्यांना कोणी त्रास दिला तर. तोंड वाकडं करत सागर बोलला. यावरून तू समज तिच्याशी लग्न केलंस तर तिला जर काही त्रास झाला तर तुझी काय हालत होईल? कुणाल आवाजात जरब ठेवतच बोलला. आधी लग्न तर करू द्या. काही वैतागत सागर बोलला. तसं कुणालने तो काय बोलला हे त्याला अगदी नाटकीपणाने विचारलं. तसं सागरने पुन्हा काहीसं वैतागतच त्याच्याकडे बघितलं. तुला ती खरंच आवडते? तुझ्या घरचे? कुणालने आता काहीच गंभीर होत विचारलं. मी घरी आधी स्नेहाबद्दल सांगून ठेवलं आहे. ती नाहीतर कुणीच नाही, सागरने शांतपणे सांगितलं. आणि हा डायलॉग तू मला इथे ऐकवायला मी कोणी फिल्मी किडार आहे की तू असं बोलशील? आणि मी लगेच तयार होईल, कुणालने रुक्षपणे सांगितलं. आय नो तुझ्यावर माझ्या या बोलण्याचा काहीच परिणाम होणार नाही, पण तू ते ट्राय करू शकतोस. आणि म्हणूनच कदाचित मी तिच्या आधी तुला ही गोष्ट सांगतोय. दॅट आय लव्ह हर, सागरने त्याच्या डोळ्यात डोळे घालूनच सांगितलं. तसे एक सुस्कारा सोडतच कुणालने त्याच्याकडे बघितलं. मला थोडा वेळ दे, कुणालने तिकडून उठतच सांगितलं. आधीच 10 वर्ष तिच्याशी बोलल्याशिवाय घेतली आहेत, अजून 10 महिने तू घेतलेस तर काही बिघडणार नाही, सागरने उठस्मित हास्य करत सांगितलं. आणि कुणालच्या समोर शेकहँड हात पुढे करतच, मी माझं उत्तर देईपर्यंत तू तिला इम्प्रेस करायचा प्रयत्न करू शकतोस. त्याने मिश्किल हसतच सांगितलं. गरज नाही, मी तिला अजिबात भाव देणार नाही, सागरने कॉन्फिडेंटली सांगितलं. तसं कुणालने किंचित हसत होकारार्थी मान डोलावली. बॉडी फिट टी शर्टमुळे त्याची मेंटन बॉडी उठून दिसत होती. ब्ल्यू जीन्स, हातात ब्रँडेड वॉच, ब्रँडेड शूज, गव्हाळा रंग आणि गालावर पडणारी ती छोटीशी खळी. हँडसम तर तो होताच, शिवाय कॉन्फिडन्स दिसत होता. चेहऱ्यावर एक हसू होतं. एकूणच त्याचा लुक आणि त्याचं प्रोफेशन अजिबात एकमेकांना मॅच करत नव्हतं. कुणाल तिथून निघाला. तो काहीसा विचार करतच त्याने अगदी 2 दिवसात सागरची पूर्ण कुंडली बाहेर काढली होती. तर प्रेक्षकांना 2-4 दिवस आपल्या चॅनलवरती भाग अपलोड केले जात नव्हते. तर त्याचं कारण असं की थोडीशी तब्येत खराब आहे. पण आज खूप दिवस झाले तुमच्या कमेंट येत आहेत, म्हणून हा कसा बसा रेकॉर्ड करत आहे. चूक झाली असेल तर प्लीज समजून घ्या. कुणाल आणि त्याच्या मागोमाग गेलेल्या प्रथमेशचा गंभीर चेहरा बघून तिनं काहीसं सिरियस होत विचारलं. एक खूप जास्त भयानक गोष्ट घडली आहे. कुणालने दीर्घ श्वास घेत तिला सांगितलं. मागे बसलेला प्रथमेश सुद्धा खूप टेन्शनमध्ये सुद्धा. काय झालं आहे सांगा ना मला, आता टेन्शन येतंय. स्नेहा त्याच्यावर चिडून त्यांना विचारत होती. तुझा मित्र सागर भोसले माहीत आहे का? कुणालने गंभीरपणे विचारले. आता ते दोघे तिच्या चेहऱ्यावर येणारे एक्सप्रेशन्स बघत होते. तिच्या एक्सप्रेशन्सवरून ती त्याला आधीपासूनच ओळखते का आणि किती ओळखते ते जाणून घेण्याचा दोघे प्रयत्न करत होते.
सागर भोसले नाव कुठेतरी ऐकलेलं वाटतंय. हां, डॉक्टर सागर भोसले. येतो तुझा स्कूल पिरियड होता का? नाही रे, त्याचं काय झालं? स्नेहाने कपाळावर आठी पाडत विचारलं. दादा, ही खूप ओव्हर ॲक्टिंग करते. असं नाही वाटत का? प्रथमेशने कुणालाच विचारलं. ओव्हर ॲक्टिंगवाल्या, काय झालं ते सांग. तुम्ही दोघांनी इतकी नाटकं का लावलीत? प्रथमेशच्या हातावर एक चपट मारत तिने विचारलं. त्याने तुला लग्नाची मागणी घातली आहे. तो स्कूल डेजपासून तुझ्यावर प्रेम करतो. तिच्यावर नजर रोखून बघत कुणालने तिला सांगितलं. तिच्या एक्सप्रेशन्समध्ये होणारे सूक्ष्म भावसुद्धा त्याला टिपायचे होते. दादा, मी ना त्याला सलाम करतो त्याच्या हिमतीला. हिच्यावर तो इतके वर्ष प्रेम करू शकला. कदाचित तिच्याशी बोलणारा होता ना म्हणून जमलं असेल बघ त्याला. नाहीतर तुझ्यासोबत राहण्याचं दुःख आम्ही समजू शकतो. प्रथमेशने नाटकीपणाने सांगितलं आणि त्यानंतर तिचा मार खाल्ला होता. मला तो आवडत नाही. डॉक्टर आहे म्हणजे पुस्तकी किडा असेल. तोंड वाकडं करतच ती बोलली. तुझ्यापेक्षा तरी कमीच किडे त्याच्यात वळवळतात. प्रथमेश ऐकून घेणारा नव्हता, पण कुणाल मात्र शांत होता. उद्या तो आणि त्याची फॅमिली तुला बघायला येत आहेत. मी घरी सर्वांशी बोलतो, कुणालने उठत सांगितलं. तसंच स्नेहा शांत झाली. तिने शांतपणे होकारार्थी मान हलवली. तुला आवडत नव्हता तर तू आम्हाला बोलली नका नाहीस? आता प्रथमेशने शांतपणे विचारलं. आवडत होता असं नाही, पण बस कुणाचा एक मित्र म्हणून लक्षात राहिला होता. तो माझ्याकडे बघताना माझ्या मैत्रिणींनी बघितलेलं म्हणून कधीतरी चिडवायच्याच, म्हणूनच बस, बाकी काही नव्हतं. आणि सिरियस तर बिलकुलच नाही, स्नेहाने सांगितलं. नंतर कोणीच काही बोललं नाही. अगदी 2च महिन्यात त्यांचं लग्न झालं होतं. वेळ कमी असला तरी मस्तीत कमी काहीच नव्हतं. ती आता तिकडं जाणार 2 म्हणून महिने तिला खूप त्रास देऊन त्याला आता काय होता पुन्हा येते यायचं नाहीस. आमच्या डोक्याची कटकट गेली म्हणून कुणालने तिला खूप जास्त त्रास दिला होता. त्यांच्यातली रोजची भांडणं बघून तर सर्वांनीच डोक्याला हात लावलेला. प्रियासुद्धा रोज त्याला ओरडत असं नको करू सांगत होती, पण त्याचा काहीच परिणाम त्याच्यावर होत नव्हता. तिला मात्र त्रास देत असला तरी लग्नात कसलीच कमी राहिलेली नव्हती. गोव्यात बीचवर धुमधडाक्यात त्यांचं लग्न झालं होतं. कायम तिच्या आठवणीत राहील अशा पद्धतीने प्रत्येक क्षण सेलिब्रेट केला जात होता. संगीतासाठी घरातील वानरसेना तर होतीच, सोबतच तिचे फेवरेट ॲक्टर आणि सिंगरसुद्धा त्याने बोलावले होते. त्याचं एक स्पेशल प्रोग्राम खास तिच्यासाठी त्याने ठेवलं होतं, ज्याचं होस्टिंग त्याने स्वतः केलं होतं. तसं तर इथे आलेले सर्व स्पेशल गेस्ट होणे आणि स्नेहाचे आणि सागरचे खूप जवळ जास्त फेवरेट आहेत, पण त्यांना खास बोलावलं गेलं होतं ते सागर तुझ्यासाठी. कुणाल बोलला तसं सागर कपाळावर आठ्या पाडून बघू लागला. तुला माहिती आहे, बळी दिल्या जाणाऱ्या बकऱ्याच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या जातात. तसा काहीसा प्रयत्न आम्हा मोहिते कुटुंबातून केला जात आहे. पुढच्या आयुष्यात तुझी भेट कधी कशी होईल माहिती नाही. हार्ट सर्जन असलेला तू तुझ्यावर आमच्या बहिणीच्या कसल्या आणि किती सर्जऱ्या करणार आहे ते आम्ही आता सांगू शकत नाही. आता ती स्वतः एक वकील असल्याने तिच्या विरुद्ध कसलाच खटला सुद्धा आम्ही लढू शकणार नाही, पण तू करत असलेल्या धाडसाला आमचा मानाचा मुजरा. देव तुला ताकद देव, हीच आमची सदिच्छा. कुणाल बोलला आणि स्नेहा सोडून स्टेजवरती असलेल्या सर्वांनी त्याला तिथून मुजरा केला. स्नेहा मात्र दात ओठ खातच त्या सर्वांकडे पाहत होते. बाकीचे सर्वच त्यांना हसत होते. हे खरं आहे का? सागरने हळूच तिला विचारलं. तसं ती त्याच्याकडे सुद्धा रागात बघू लागली. सागर मात्र तिला तसं चिडलेलं बघूनच गालात हसत होता. त्यानंतर बाकीचा कार्यक्रम मात्र कुणाल आणि पियाने सोबत बसून एन्जॉय केला होता. त्यांच्या प्री वेडिंग शूट बरोबर कुणाल आणि पियाने पोस्ट वेडिंग सुद्धा करून घेतलं होतं. तर प्रथमेश आणि कायांचं कपल फोटोशूट झालं होतं. त्यात उगाच काहीच नाही म्हणून कबाबे हंडी टँग खाली सर्वच सेनेने फोटो काढून घेतले होते. सागर आणि त्यांचं कुटुंबसुद्धा त्यांची मस्ती बघून खूपच खुश होते. अगदी सहजच त्या वानरसेनेत सागरची भरती झाली होती आणि त्यांच्या एंट्री फी म्हणून त्यांच्याकडून एक पार्टी सुद्धा घेण्यात आलेली, जी फक्त वानरसेनेसाठी होती. ज्या स्नेहाला सुद्धा एंट्री दिली नव्हती. सागरने सुद्धा ती पार्टी हसत त्यांना दिली होती. दादशा प्रथमेशने खांद्यावर हात ठेवला तसं कुणाल भानावर आला. डोळे पाणावले होते. त्याचं लग्न कसं जपलं हे ते सर्वच त्याला आठवत होतं. तिच्या लग्नाच्या वेळेस सर्वात जास्त तोच रडला होता. कधी नव्हे ते सागरसमोर हात जोडले होते त्याने. ती सक्षम होती, पण तरी जोडीदार म्हणून त्याने तिच्यासोबत नेहमी असावं हीच विनंती केली होती त्याने. आताही तिच्या विदाईचा क्षण आठवला आणि त्याचे डोळे पुन्हा पाणवले. काय झालं?
कुणालने डोळ्यांची कडा पुसतच प्रथमेशला सांगितलं, तिकडे चल, तिकडे. स्नेहा गणेश काकांना आता फोन लावायचं बोलते. काहीसं चिंतेतच प्रथमेश बोलला तसं कुणालच्या काळजामध्ये धस्स झालं होतं. तो कपाळावर आट्या पाडतच तिच्याकडे बघत होता. हे बघ, ती सतत व्हिडिओ कॉल लावते. ते झाकलेलं बाऊल ओपन करायचं आहे तेव्हा त्याने निदान तिला फोनवर बघावं असं तिचं म्हणणं आहे. प्रथमेश टेन्शनमध्ये बोलता बोलता थांबला होता. चल बघू. जड झालेल्या आवाजात तो स्नेहा बसली होती. त्या दिशेने जायला निघाला होता तर प्रेक्षकांनो का त्याचा भाग छोटा दिलाय. नक्कीच या पुढचे भाग कंटिन्यू असणार आहे. तोपर्यंत तुम्ही